नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, गेल्या महिनाभरापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीची व्हिडिओ बनवतो। हवे तर सरकारवरती सुद्धा ताशेरे ओढतो, हवे तर कोणत्याही पक्षावरती बोलण्यासाठी निडरपणे आपण बोलतो। त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आपण दुजाभाव द्वेष करत नाही। मित्रांनो, आत्ता राज्यामध्ये जे काही सरकार बसलं असेल आणि जे काही सरकार बसत आहे XYZ, कुठल्याही पद्धतीचे आपण पक्षाला पकडत नाही, कुठल्याही पद्धतीचे आपण सरकारला पाठीशी घेत नाही, कुठल्याही पद्धतीच्या नेत्याला उमेदवाराला आपण पाठीशी घेत नाही, पण जे सत्य आहे ते मांडण्याचा आपण प्रयत्न करतो। मित्रांनो, राज्यामध्ये किंवा देशामध्ये एखादी नोकरी करायची असेल तर त्या ठिकाणी किमान शिक्षण असणं गरजेचं आहे, किमान ग्रॅज्युएशन तरी असणं गरजेचं आहे। परंतु या देशाची ज्याच्यावरती धुरा आहे, ज्या राज्याची ज्या नेत्यावरती धुरा आहे, तो नेता हा किती शिकायला असला पाहिजे, किती शिकलेला असला पाहिजे असं तुम्हाला वाटते? काहीतरी तो शिकलेला असला पाहिजे हे नक्कीच, परंतु आपल्या नेत्यांची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला सांगतोय। आजचा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि तुम्ही ऐकून सुद्धा थक्क व्हाल। मी तुम्हाला लास्ट टाइम एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की पुढचा व्हिडिओ हा एक खूप वेगळ्या पद्धतीचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माझ्याकडे काही चार्ट आहे जे लोकमतनं प्रसारित केलं होतं। हे बघता, हे लोकमतनं प्रसारित केलं होतं की कोणता नेता, कोणता आमदार किती शिकलेला आहे। मित्रांनो, जे काही आमदार आता झाले होते, जे काही उमेदवार झाले होते, त्या आमदारांचं शिक्षण किती आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ कदाचित थोडासा लांब होऊ शकतो, परंतु सहन करा, कारण की ही आपली राज्याची स्थिती आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। मित्रांनो, ज्या ठिकाणी 2 आमदार हे साक्षर आहेत, म्हणजे किती शिकले आहेत माहिती नाही, परंतु थोडेफार साक्षर आहेत, थोडेफार शिकले आहेत। कदाचित 7वी असू शकतात किंवा 10वी सुद्धा असू शकतात किंवा 4थीही असू शकतात। सर्वसाधारणपणे फक्त साक्षर आहेत, त्यांना फक्त सही करता येते। मित्रांनो, 6 आमदार हे 5वी शिकले आहेत, त्याच्यानंतर 20 आमदार हे 8वी पास आहेत, 31 आमदार हे 10वी पास आहेत, त्याच्यानंतर 48 आमदार ही 12वी पास आहेत आणि 65 आमदार हे फक्त पदवीधर आहेत आणि 54 आमदार हे व्यावसायिक पदवीधर आहेत, 39 आमदार हे पदव्युत्तर आहेत, 7 आमदार फक्त डॉक्टर आहेत आणि 14 आमदार हे फक्त डिप्लोमा आहेत। मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत जर का पाहिलं तर पदवीधरच्या खालती जवळपास 50 आणि 30, 80 आणि 120, जवळपास 125च्या खालती हे आमदार एक पदवीच्याही खाली आहेत। ज्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला खूप सारं संघर्ष करावं लागते, खूप शिकावं लागते आणि त्या ठिकाणी त्याला 12-12 तास, 16-16 तास टेबलवरती बसून जिच्चा घाम तिथं जिरवत बसावं लागते। आणि या ठिकाणी आमदार बनलं म्हणजे झालं, शिक्षणाची काही गरज नाही, शिक्षणाची काही अट नाही। काय कुठल्या पद्धतीनं आपण हे नेते आपल्या देशाला, आपल्या राज्याला पुढे नेतील, हा एक खूप मोठा प्रश्न आहे। तुम्ही काय विचार करता याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा। आणि तुम्ही ज्या नेत्याला निवडून दिले, तुम्ही ज्या आमदाराला आपल्या राज्याच्या ठिकाणी पाठवलेत, तुमचं प्रतिनिधित्व पण ज्या ठिकाणी पाठवलेत, तो उमेदवार, तो आमदार किती शिकलेला आहे, तुम्ही काय त्याच्याकडं कुठली भूमिका किंवा कुठलं त्याच्याकडं पाहून किंवा काय पाहून त्याला तुम्ही निवडून दिला आहेत हे नक्की तेवढं कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका आणि इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती होईल आणि त्यांना सुद्धा ही माहिती भेटू शकेल। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।